या दीपक शेट्टी आपला सन्मानित केला जाईल। गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आयोजित आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर रोशन ट्रान्सपोर्टचे ओनर्स रोशन शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते कलंबोली गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व, क्रिकेटला धर्म मानणारे एक दमदार व्यक्तिमत्व दीपक शेठ पाटील यांचा वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा सन्मान चिन्ह देऊन आमच्या ऑर्गनायझर रोशन शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित गौरव केला जात आहे। चला सामन्याला आपण सुरुवात करायची आहे। एका बाजूला जीवा 11 गावदेवी पेंदर प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ, कालभैरव कलंबोली क्रिकेट संघ, जीवा 11 गावदेवी पेंदर क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनीय क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे। प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ कालभैरव कलंबोली क्रिकेट संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे। यापूर्वी आवाज आपण ऐकलं रोशन पाटील तारा यांचा आवाज ऐकलं। आता आपण बोलणार आहोत हरिग्राम गावातील एक दमदार एक शांत स्वभावाचे समालोचक वैभव भोपी यांच्याकडे। धन्यवाद, थँक्यू सो मच महागुरु, थँक्यू रोशन। चला आपण मैदानामध्ये लढतीला लगेच सुरुवात करूया। आजच्या डे नाईट फॉर्मॅट मधील खरं तर ही दुसरी लढत आहे। डी लॉट्स मधून एकूण 4 संघांमध्ये 3 लढती तुम्हाला बघायला मिळतील, त्यामधून एक संघ सुपर 12 मध्ये पोहोचेल आणि नंतर या स्पर्धेचा आजचा ए लॉट्स ज्या सगळ्या क्रिकेट रसिकांना मनमुराद आनंद घ्यायचा आहे त्याला आपण कंटिन्यू नंतर सुरुवात करणार आहोत। परंतु यानंतरची लढत जी होते मागील 2 दिवसामध्ये आपण बघितली, अगदी विनर वर्सेस विनर या लढती आपण नक्कीच खेळत होतो। खोदून काढला पहिल्याच बॉलला, बॉलिंग ट्रॅकवर क्रिश कोपरकर आलाय। अगदी हा चेंडू लॉग ऑफला खूप चांगल्या पद्धतीने फील्ड केला, मला वाटतं सूचित होते त्या ठिकाणी आणि चांगली फिल्डिंग त्यांच्याकडून बघायला मिळाली। थोड्या दिवसा अगोदर आपण ग्रामस्थ मंडळ आणि त्यासोबत जीवा 11 पेंदरची स्पर्धा यशस्वीरित्या पार पडताना आपण तिथे बघितली आणि कोपरोली संघ देखील त्या स्पर्धेमध्ये खेळला आणि त्या स्पर्धेचे आयोजक नितीन शिवराम भोईर यांना देखील आपल्याला आज मैदानामध्ये बघायला मिळेल। आक्रमण केला बॉल बाय बॉल चाला इनफिल्डच्या वरून डीप लॉंग ऑफला आलेला हा दमदार चौकार। सध्या मैदानामध्ये कलंबोली संघाच्या वाटेला पहिल्यांदा बॅटिंग आली, फलंदाजी आली आणि पहिल्या 2 चेंडूमध्ये चांगलं आक्रमण राहिलंय प्रणय कडून। ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये प्रणय आणि अनिकेत हे 2 महत्वाचे खेळाडू आलेत। क्रिश कोपरकर आक्रमण पुन्हा एकदा या बॉलवर आता हवाई फायर झालाय, फिल्डर पाठीमागे बनवला आणि बोलवला परंतु त्याला बनावं लागेल दर्शक। आलाय षटकार मिळते। अनिकेतच्या वाटेला पहिल्या चेंडू आला, त्यानं सिंगलनं सुरुवात केली आणि तदनंतर जसा प्रणय ऑन स्ट्राईक आला त्यानं चौकार आणि षटकारानं आघात केला, आक्रमण केलाय आणि हा बॉल क्रीजचा खूप सर्वसाधारण राहिला, ओव्हरपिच केला, अगदी स्लॉट मध्ये राहिला चेंडू। क्रीजचा हाच प्रयत्न होता की फुलर लेंथ वर चेंडू फेकून थांबवायचा परंतु तो अर्धवट राहिलाय। पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न, लवकर बॅट आणि ग्रीप बॉटम एंडचा वापर जो केला जात होता ग्रिपिंग साठी तो निसटला, दोघांमध्ये कॉलिंग झालं नाही। दोघांमध्ये विकेट कीपर समाधान भोईर आणि त्यासोबत क्रिश कोपरकर यांच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग, त्यामुळे हा झेल सेफ लँडिंग झाला आणि इथे जीवनदान मिळेल प्रणयला। बाकी सामन्यामधील जीवनदान किती महाग पडतं हे जरूर बघायला मिळालं, परंतु या सामन्यामध्ये हे मिळालेले जीवनदान प्रणय कारण फार दूर राहिले दोन्ही क्षेत्ररक्षक। 10-11 4 चेंडूचा खेळ सध्या संपला, राऊंड विकेट क्रिश हा चेंडू चांगला आहे, फुलर लेंथ वरील यॉर्करचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, बाल बचावले गेले, खूप क्लोज निर्णय होता। ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर समजेल आहे, एकवेळ इव्हेंट संदेश या गोष्टी खूप निहारून दाखवतात प्रेक्षकांना। बघू शकता सारखे एंड कडे जेव्हा पाठीमागे चेंडू गेला फार क्लोज निर्णय राहिला असता, परंतु जर तरला स्थान नाही या खेळामध्ये
तुम्ही जे पेरता ते उगवतो तुमच्यासाठी आपण सातत्याने या गोष्टीचा उल्लेख करतो। सध्या संघ 5 चेंडूच्या समाप्तीनंतर ऑन बोर्डवर लागलेल्या 12 धावा बिनबाद सुरुवात करतोय सध्या मैदानामध्ये कळंबोली संघ। पॉवर प्ले पहिलं सुरू असताना हा अंतिम बॉल होता, फॉलो केलं, पायांचा वेध घेण्याचा प्रयत्न क्रिश कोपरकरनं केला आणि इथे तेवढा सन्मानपूर्वक चेंडूला दिशा देण्याचं काम केलं। फलंदाज प्रणयनं पहिलं पॉवर प्लेचं षटक समाप्त झालं आणि ज्यामध्ये रन फलकावर धावा आल्या त्या बिनबाद 13। तर इथे मान्यवरांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। धीरज भोपी, जुही सूरज भोपी, अक्षय भोपी या त्रिवेणी संगमचा मनपूर्वक आम्ही स्वागत करतो। गणेश फुलोरे भोकरपाडा, भास्कर फुलोरे भोकरपाडा, पुंडलिक फडके बोंशत आपले मनपूर्वक स्वागत आहे। आणि आता ज्यांचं आगमन झालेलं आहे आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा आमचा त्रिवेणी संगम साई रक्षा कंस्ट्रक्शनचे ऑनर्स संतोष पाटील आकुर्ली आपलं आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 या स्पर्धेमध्ये सरचे स्वागत आहे। पहिलं षटक समाप्त झालं आणि रन फलकावर धावा आहेत त्या 13 धावा। चांगली सुरुवात झाली मैदानामध्ये। खरं तर आज पेंदर संघ बघायला मिळतंय, मला वाटतं या सीझनची दुसरी एंट्री हा संघ खेळतोय। खरंच जीवाच्या नावाने हा संघ प्रत्येक स्पर्धेमध्ये खेळतो होती, आज जीवा आपल्यात नाहीये, त्या स्वर्गीय जीवाला देखील भावपूर्ण श्रद्धांजली। आणि समाधान भोगीर पहिला सामना या सीझनचा खेळत आहेत, त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। जाऊया मैदानामध्ये। सीझनची पहिली मॅच समाधान भोईर आज खरं तर आमदार चषक कोपरोलीच्या स्पर्धेमधून ते सुरू करतायत, खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना देऊया। एक स्टायलिश आणि गुणवंत क्रिकेटर, भरपूर अपील तिथे झाली, अपीलमध्ये उत्साह तर फार होता, बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झालाय पंचांचं म्हणणं होतं आणि यस डेफिनेटली त्यामुळे ही सिंगल रन पूर्ण केले जाईल। खरं तर म्हणतात ना आयुष्यामध्ये भरपूर अडचणी येतात, भरपूर संकट येतात, परंतु त्या संकटाच्या भोवऱ्यामध्ये गोल 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 फिरत राहण्यापेक्षा त्यामधून बाहेर कसं निघायचं, माइंड डायव्हर्ट कसं करायचं। आणि आज समाधान भोईर पुन्हा एकदा आपला जीवाचा खेळ आणि अगदीच जीवाला मनामध्ये ठेवून खेळत असताना या मैदानामध्ये फटका ससला ओव्हरपिच केला आणि त्यावर केला हल्ला। प्रणयच्या बॅट मधून आणखीन एक ब्लास्ट, बॉल सीमा पार, षटकार। आक्रमण करत असताना समाधान भोईर यांच्यावर हल्ला झालाय। काय खेळ करतायत, अगदी खास राहिली इनिंग प्रणयची। अगदी बघू शकता तुम्ही 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत। 5 बॉल मध्ये 17। प्रणय पोपेटा हा खेळाडू बॅटिंग करतोय, स्ट्राइक रेट 340 चा सध्या मैदानामध्ये बघायला मिळालाय। गुड स्टार्ट ऍज अ ओपनर म्हणून खेळत असताना हीच अपेक्षा असते प्रत्येक टीमच्या स्क्वॉड कडून, आपल्या पाठीराख्यांकडून, एखाद्या मुख्य खेळाडूकडून, आणि ती भूमिका सध्या मांडली आहे। पुन्हा एकदा आक्रमण समोर खेळायला सुद्धा पाठीमागे फिल्डर आहे सुजित, चूक करताय फिल्डिंग मधून, बॉल चाललाय, जे सुटलाय, बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय, चौकार। चांगली बॅटिंग प्रणयला, आणखीन 4 धावा मिळत आहेत। वैयक्तिक तो पोहोचलाय 21 वर, संघ पोहोचलाय 24 वर। दुसरं षटक सुरू आहे, बघायचंय समाधान भोईर यॉर्कर लेनचा प्रयत्न होता, पाडा सुईचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये देखील यश मिळालंय। काय सुंदर बॅटिंग होती, आलाय आणखीन एक चौकार। मैदानामध्ये प्रणय पोपेटा 28 धावा सध्या संघाच्या ऑन बोर्डवर लागल्यात। सध्याचा करंट रन रेट 16.80, त्यामुळे खूप चांगल्या वेगाने संघ पुढे चाललाय। स्लो वन केला, अवे फ्रॉम द बॉडी केला, गुड सेव्ह, रन सेव्ह केला, जरूर उत्कृष्ट क्षेत्ररक्षण झालं, स्टँडर्ड लेवलचं क्षेत्ररक्षक होते तिथे। प्रथमेश 3 रन वाचवलेत आपल्या या सुंदर क्षेत्ररक्षणातून। धावसंख्या फलकामध्ये बदल बघू शकता, समाधान भोईर यांचे षटक आतापर्यंत 16 रन या ओव्हरमध्ये आलेत,
त्याच्या अगोदर जो चौकार पार्टनरशिपचा आला होता तो फार सुंदर होता. मी त्या चेंडूची स्तुती करेन आणि त्याहून सुंदर होता तो फटका, कारण यॉर्कर लेनचा प्रयत्न त्याला फुलटॉस मध्ये कन्वर्ट करून घेतलं होतं आणि तोच बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. पुन्हा एकदा समाधान सज्ज होत असताना खोदून काढल्या अक्षरशः बॉलला, खणून काढल्या चेंडूला 1 रन या बॉलवर जरूर मिळेल. हे षटक देखील समाप्त झालं. पाहता पाहता पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला आणि 15च्या सरासरीनं बॅटिंग करत असताना कालभैरव कळंबोली हा संघ जाऊन पोहोचलाय बिनबाद 30 धावांवर. रोशन पाटील कोपरोली गावचा, त्याला समाज सेवेचा ध्यास, आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास. रोशन पाटील कोपरोली गावचा, त्याला समाज सेवेचा ध्यास, आमदार प्रशांत दादांचा हाय तो खास. चला वेल सेव्ह करायचं, टाइम आपल्याला सेव्ह करायचंय. मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. आशुतोष जाधव कलंबोली यांचं आगमन इथे झालेलं आहे. गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने आपणास आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करत आहोत. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. वैभव आहेत आमच्या समेत जोडलेले आहेत, रोशन पाटील. यापूर्वी आपण नितीन पाटील यांनी एक चांगलं संगीत खऱ्या अर्थाने आपल्यापर्यंत प्रस्तुत केलं. लोकनेते दिबा पाटील साहेबांचं. आणि निश्चित स्वरूपात मित्रांनो 2025 या नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव स्वर्णाक्षरामध्ये लिहिलं जाईल. त्याचं कारण आहे भूमिपुत्रांनी केलेला संघर्ष की 1 जून 24 जून. भूमिपुत्रांचा आवाज किती दाबा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला आम्ही भूमिपुत्र नाव देणार. लोकनेते दिबा. ओ टू वैभव. क्या बात आहे महागुरु. जाऊया मैदानामध्ये. रोहिदास आलेत बॉलिंग ट्रॅकवर. लेफ्ट हँडेड गोलंदाजाचा वापर इथे केला जाईल. पहिला चेंडू थोडा कमी गतीचा राहिला. मिड विकेटचा फिल्डरनं खूप चांगला ट्राय केला, त्यामध्ये त्याला यश मिळालं. 1 रन या बॉलवर मिळेल. धावा रोखणं पेंदर टीमच्या दृष्टिकोनातून फार गरजेचं आहे. कलंबोली टीमला जी सुरुवात हवी होती मैदानामध्ये, पॉवर प्ले मध्ये जो त्यांना स्टार्ट हवा होता ते त्यांच्या दोन्ही ओपनिंग ब्लास्टर्स खेळाडूंना हा करून दिलाय. त्यामुळे खूप चांगली गुणवत्ता, स्पेशली प्रणय पोपेटा 8 बॉलमध्ये 26 धावा त्यांनी केलेत. अनिकेतनं आतापर्यंत खूप संयमी खेळ दाखवलाय. म्हणतात एक बाजू लावून धरणं फार महत्वाचं असतं या खेळामध्ये, ते काम अनिकेतनं केलंय. 5 बॉलमध्ये 5. तो सायकल एंड कडे होता. पुन्हा एकदा बॉलला खोदून काढल्या. पाठीमागे क्रिश आहेत. चांगली फिल्डिंग ते करत असताना दुसरे धावेसाठी प्रयत्न ऑन दी स्टंप थ्रो होणं गरजेचं होतं, परंतु नॉन स्ट्राईक एंड कडे प्रॉपर थ्रो राहिला नाही, कारण फार वेळ कमी होता क्रिश कडे आणि त्या कमी वेळेमध्ये त्याला थ्रो करायचं होतं. तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट्स तेज तरार राहिली. 2 रन या बॉलवर पाहायला मिळाले. दोन्ही खेळाडू काहीतरी संभाषण करत असताना कसा खेळ सुरू आहे, कसा खेळ सुरू करायचा, गेम पुढे कशी चालवायची. कारण मागील मॅच मधील आपण बघितलं जो परफॉर्मन्स झाला होता ना खर तर साहिल पाटीलचा आणि त्यासोबत उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा 65 धावांचं आव्हान सेव्ह झालं होतं. स्लोअर वन वेट केला, वॉच केला आणि डन प्ले. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. षटकाराची आतषबाजी केल्यानंतर कलंबोली गावातील आदरणीय व्यक्तिमत्व दीपक शेठ पाटील टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये खेळाडूचं खऱ्या अर्थाने अभिनंदन करतात. नक्कीच सर, हा खेळच असा आहे. तुमचा खेळ जर साजेसा राहिला, चांगला राहिला तर तुम्हाला टाळ्या, शिट्ट्या, अगदी किंकाळी तुमच्यासाठी अगदी टाहो फोडले जातील. या खेळामध्ये हा खेळ असा आहे आणि आज तो साजेसा खेळ केला. खूप चांगली पार्टनरशिप ऑन स्क्रीन तुम्हाला बघू शकता. अगदी हे मॅच नंबर 20 सुरू असताना आणि फर्स्ट इनिंग मध्ये 39 धावांची पार्टनरशिप या 2 खेळाडूंमध्ये बिल्ड झाल्या. दमदार खेळ. सगळ्यात मोठी पार्टनरशिप या अगदी बघितली अजित म्हात्रे आणि सागर म्हात्रे चिपळे संघाकडून अगेन्स्ट नेरेपाडा संघाच्या विरुद्ध 65 धावांची ही सगळ्यात मोठी पार्टनरशिप होती. थँक्यू इक्वेर इव्हेंट्स आणि संदेश. खूप चांगला लेखाजोखा आणि संपूर्ण हिस्ट्री या स्पर्धेची संदेश संपूर्ण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. 39 वर सध्या संघ पोहोचला, ज्यात रोहिदासला पहिले 2 बॉल फार चांगले ठोकले आणि फेकले, त्यावर आक्रमण.
पुन्हा एकदा आक्रमण इथे झालंय. वाईडिश लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक यावेळेस पोहोचतोय. सुजित यांना आपण बघितलं पुन्हा एकदा. गुड थ्रो, वेगवान थ्रो राहिला. चांगली फिल्डिंग साथ मिळते. आता फिल्डिंग मध्ये इम्प्रोव्हायझेशन दाखवलंय. ज्या चुका सुरुवातीला थोड्या होत होत्या, एक्स्ट्रा धावा एकेरी दुहेरी जात होती, त्या आता वाचवल्या जात आहेत, धावा सेव्ह केल्या जात आहेत. कारण आपला संघ मैदानामध्ये चेसिंग साठी उतरणार आहे आणि आता जर रन सेव्ह केल्या तर पुढे जाऊन ते उपयुक्त ठरतील या उद्देशाने आणि त्या अनुषंगाने फिल्डिंग सध्या केली जाते. वाईड यॉर्करचा प्रयत्न केला. फाटिंग फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. विश्वास पाटील बाबू त्या ठिकाणी होती. खूप चांगला थ्रो त्याने तिथे केला, परंतु रनिंग बिटवीन द विकेट्स देखील चांगली बघायला मिळाली. याही बॉलवर रन कंप्लीट केले 2. रोहिदास यांचे हे षटक, ज्यांनी 5 बॉल आतापर्यंत फेकलेत, 12 रन खर्च केलेत. 2.5 चेंडूचा खेळ संपला. यानंतर ड्रिंक्स ब्रेक होईल आणि संघाची धावसंख्या झाली 42-42. सध्याचा करंट रन रेट 14.82 आणि हे रन रेट जर कायम ठेवलं तर प्रोजेक्टेड स्कोर सांगतोय की संघ 73 पर्यंत पोहोचू शकतो. हा अंदाजे स्कोर आहे. सो स्कोरबोर्ड कॅल्क्युलेशन दाखवतो. पायांचा वेग घेतला, भरपूर अपील तिथे झाली. पंचांनी ही अपील फेटाळली आहे. रन मात्र जरूर पूर्ण केली जाईल. या बॉलवर लेग बायच्या स्वरूपानं 3 षटकांचा खेळ संपला. बॅटिंग करणारा कालभैरव कलंबोली बिनबाद 43 धावा 3 ओव्हर नंतर. मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. रायगड जिल्ह्यातील अनेक दिग्गज संघांना खऱ्या अर्थाने खेळण्याची संधी ज्यांच्या माध्यमातून पुरस्कार आता पॅकर्स म्हणून खऱ्या अर्थाने सातत्याने उपलब्ध होत असते ते गणेश कदम साहेब कर्जत सालवड गावचे सुप्रसिद्ध क्रिकेटचे पॅकर्स आहेत. त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. गणेश कदम साहेब यावा आपण व्यासपीठावर. गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली स्पर्धेचे आमचे शिल्पकार 1212 रोशनशेठ पाटील 808 आदरणीय धनंजय दादा पाटील आणि साई रक्षा कंस्ट्रक्शनचे ओनर संतोष शेठ पाटील यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. यावा व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत आहे. स्पर्धेचे आमचे गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आधारस्तंभ माजी सरपंच आणि कोपरोली गावातील सुप्रसिद्ध उद्योजक रमेश शेठ पाटील साहेबांचं इथे आगमन होत आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. गणेश कदम साहेब यावा आपण मनपूर्वक तुमचं आमच्या पनवेल नगरीमध्ये स्वागत आहे. आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेबांवर असणारं प्रेम, या प्रेमास्थ आपण इथे आलेला आहात. पुन्हा एकदा तुमच्या सहकार्यांचं आम्ही स्वागत करतो. मान्यवरांचं करूया आपण पुनश्च एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. 3 षटकांचा खेळ संपलाय. रन फलकावर धावा आहेत 43. प्रणय पोपेट हा खेळाडू जो सगळ्यात महत्वाची इनिंग साकारतोय. 11 बॉल मध्ये 35 धावा त्याने केलेत आणि अनिकेतनं आतापर्यंत 7 चेंडूमध्ये 7 केलेत. 3 ओव्हर नंतर 43 ऑन बरोबर बॅटिंग करणारा कालभैरव कळंबोले अगेन्स्ट जिवा 11 गावदेवी पेंडर संघाच्या विरुद्ध. 4थ्या षटकाला सुरुवात होते. प्रथमेशच्या खांद्यावर ही गोलंदाजीची रिस्पॉन्सिबिलिटी आणि शॉट ऑन पूल. थोडंसं ओढावून खेळायचा प्रयत्न तिथे केलाय. एक्झॅक्टली काय घडलंय मैदानामध्ये, थोडंसं काहीतरी नाट्यमय क्रिकेट बघायला मिळालं. अचानक बॉलला बाउन्स केला आणि चेंडू निघून चाललाय सीमा पलीकडे चौकार. फुलकी एखादी जागा संपूर्ण मैदान रोलिंग केलंय. खूप टणक आणि ती जागा त्या एरियामध्ये पडलाय हा बॉल आणि खूप बाउन्स मिळाला. पुन्हा एकदा आक्रमण, मागील बॉलवर चौकार आला आणि आता हा झेल हवेमध्ये तरंगतोय. अगदी उलट्या दिशेनं प्रथमेशनं त्याच्या बॉडीच्या अगेन्स्ट धावण्याचा प्रयत्न केला. तिसरीचा प्रयत्न झाला मैदानामध्ये जरूर, परंतु ती तिसरी अंगलट आली. दोनच रन या बॉलवर मिळतील. तिसरीच्या प्रयत्नात फलंदाज झाले धावबाद. राखिले स्वराज्य स्वप्न तव साकारिले गरजुनी या केयासी हिंदोत्सव साजरा शिवराय तुम्हा माना समुद्रा. 49 धावा सध्या फलकावर बघा मिळतात. एकूण बघितलं आपण तर 49 धावांची पार्टनरशिप ज्यामध्ये एक गडी आता गमावलाय धावाच्या स्वरूपात. आक्रमण झालं पुन्हा एकदा बॉटम एंडवर चेंडू लागला. फिल्डर आहेत
खूप चांगला झेल प्रथमेशच्या माध्यमातून फलंदाज आलेत कॅच आउट. आम्ही गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. एक विशेष सूचना आहे, जेव्हा मैदानामध्ये फलंदाजांना असं वाटेल की फ्रंट लाईटची आवश्यकता आहे तेव्हा लाईट्स ऑन केल्या जातील, हे लक्षात घ्या. या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर बॅटिंग करणारे संघ त्याची चॉईस करू शकतात. सेकंड इनिंग मध्ये ऑफकोर्स सध्या गरज नाही आहे त्याची, परंतु जेव्हा आम्ही अनाउन्स करू तेव्हा नक्कीच तुमच्यापर्यंत फलंदाजी करणाऱ्या टीमवर हा निर्णय डिपेंड आहे. जनरेटर ऑपरेटर अभी लाइट्स ऑफ कीजिए. पाहिजे का पंच? रहने दीजिए फिर, सब चालू कीजिए. अभी चालू करो लाइट्स. टोटल टावर्स 2 बाकी है अभी. चला पंच 3 बॉल अजून बाकी आहेत. चला मैदानामध्ये लक्ष केंद्रित करूया. गोलंदाज तयार होत असताना ड्राइव्ह केल्या बॉलला, बॉल चाललाय लॉंग ऑन कडे. 1 रन या बॉलवर कंप्लीट केली जाते. सिंगलच्या मदतीने स्ट्राइक जरूर रोटेट केली आहे. 1 फलंदाज बाद, रन फलकावर धावा लागले. सांघिक अर्धशतक पूर्ण झालाय. कालभैरव कलंबोली संघाचा 50वा ऑन बोर्ड वर 2 गाड्यांच्या मोबदल्यानं. मैदानामध्ये ज्या खेळाडूने रन केला ती विकेट मिळाली. प्रणय पोपेट याला बाद करण्यामध्ये यश मिळालं. आता दोन्ही खेळाडू नौखे आहेत. मैदानात ताज्या दमाचे खेळाडू आहेत. रोशन आणि साई मोहिते हे 2 खेळाडू. प्रथमेश चांगली गोलंदाजी केली, थोडस एक्स्ट्रा एफर्ट लावले या चेंडूमध्ये. प्रथमेशनं पंच सांगतात येस इट इज अ वाईड, योग्य निर्णय, कारण वाईड लाईनला सोडून खूप बाहेरून जाणारा चेंडू राहिला, टोटली नॉट रिचेबल राहिला फलंदाजी पासून आणि आलेला हा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन 8 धावा आतापर्यंत या ओव्हर मध्ये आलेत. संघाची धाव संख्या 51. हळूहळू प्रेक्षकांची गर्दी वाढते मैदानामध्ये. आज भरपूर प्रेक्षक मैदानामध्ये, तुडुंब गर्दी प्रेक्षकांची तुम्हाला बघायला मिळेल, कारण ए लॉर्ड्सला देखील सुरुवात थोड्या क्षणार्धात इथे होणार आहे. कारण यात रेग्युलर आपण 3 मॅचेस खेळतो. आज डी लॉर्ड्स मध्ये 4 संघ, 1 संघ जो रेडगर संघ या स्पर्धेमध्ये परास्त झाला पहिल्या सामन्यामध्ये, आणि सध्या अगदी हे 2 संघ अस्तित्वासाठी लढत असताना नेवाळी संघाचा खूप दांडगा परफॉर्मन्स राहिला पहिल्या सामन्यामध्ये, आणि हे दोन्ही ताकदवान संघ लढत असताना बॉटम एंडवर चेंडू लागला. चला सुदैव की समाधान, मला वाटतं समाधानच्या, मला वाटतंय, परंतु बघायचा पंच निर्णय जरूर सांगतील की बॅट अँड बॉल मध्ये पंच सांगतात की कॉन्टॅक्ट झालाय की नाही. हे पहिल्यांदा पंचाने आता रेफर केलंय, ऑफकोर्स कॉन्टॅक्ट झालाय, परंतु पंचाने हे बघायचं आहे की समाधानच्या शूज वरून चेंडू डायरेक्टली बाउन्स होऊन पाठीमागे गेलाय की नाही. ही चर्चा सध्या होते. डिसिजन आले थर्ड अंपायर कडे, डिसिजन पेंडिंग. बऱ्याच क्रिया जरूर घडलेत. बऱ्याच स्पर्धेमध्ये आपण बघतो की हे लागल्यानंतर शूज वर बॉल जर पडून डायरेक्ट फिल्डर कडे गेला तर ऑफकोर्स आउट असतो, परंतु चाचपणी सध्या सुरू आहे. एकवेर इव्हेंट्स, गुड कॅमेरा क्लिअरिटी, क्वालिटी. आज 4 कॅमेऱ्यांच्या समवेत आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. डिसिजन पेंडिंग. थोडी वेळ प्रतीक्षा, निर्णयाचे आपल्याला करावे लागते. थोड्या क्षणार्धात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. इट्स आउट. डायरेक्टली समाधान भोईर यांच्या चेंडू अगदी शूज वर पडला आणि तदनंतर फिल्डर कडे गेला, आणि समाधानकडे अगोदरच कॉन्फिडन्स होता, तो भरपूर अपील करत होता ऍक्शन रिप्ले मध्ये, कारण पारदर्शक निर्णय राहिला या स्पर्धेमध्ये. पहिल्यांदा चेक केलं जातं आणि नंतर निर्णय ऑन स्क्रीन दाखवला जात होता. बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये स्लो मोशन मध्ये जेवढं सो एज लागली, इनसाइड एज लागली होती, समाधान हात पोहोचवता आला नाही तर त्यांनी पाय तिथे पोहोचवला आणि चेंडू अगदी पायावर पडला. यस ऑफकोर्स. आणि नंतर तो चेंडू पाठीमागे फिल्डर कडे गेला. बॅकअप साठी 23 क्रमांकाची जर्सी परिधान केलेला प्रथमेशला आपण बघितलं आणि तो त्याने झेल कॅरी केला. खूप चांगला
तिथे क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. फलंदाज बाद झाले. महत्वाची विकेट होती कलंबोली टीमच्या दृष्टिकोनातून आणि तो खेळाडू साही मोहिते आता मैदानातून बाहेर झालाय बॅटिंगसाठी. कल्पेश आलाय मैदानामध्ये. प्रथमेश अंतिम बॉल. फोर्थ ओव्हर सुरू होती आणि हुक केला बॉलला. फिल्डर एरिया पूर्णतः खाली होती. डीप लॉंग लेग एरिया मध्ये आलेला वन बाउन्स चौकार. बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार इथे आले आणि पंचांनी रेफर केलं. थर्ड अंपायर वेस्ट ऑफ हाईट. दिस इज अ अंपायर रिव्ह्यू. अंपायर्स रिव्ह्यू चेक केलं जाईल एक्झॅक्टली किती होती हाईट फॅक्टर या चेंडू मध्ये. चौकार तर जरूर आलाय परंतु सध्या चाचपणी याच गोष्टीची होते. वेस्ट ऑफ हाईट चेक करायच्या पंचांना संशयास्पद वाटलंय त्यामुळे त्यांनी त्यांच्याकडे जो अंपायर्स रिव्ह्यू आहे त्याचा यूज केलाय. साइड अँगल बेस्ट व्ह्यू इक्वेर इव्हेंट्स पुन्हा एकदा सँडी पालकर सर जॉईंट होते. खूप चांगले अंपायरिंग या स्पर्धेमध्ये राहिले. मिस्टर सँडी पालकर सर मिस्टर व्हायब्रेशन या नावानं सुप्रसिद्ध त्यांना खेळ टेनिस खेळ विश्वामध्ये प्रसिद्धी त्यांना मिळाली. त्यासोबत आमचे दोन्ही जे पंच आहेत अगदी सत्यवान काकडे सर आदई. इट्स अ नो बॉल. हा बीमर वेस्ट ऑफ हाईट खूप कमरेच्या वरती चेंडू रिलीज केला त्यामुळे अपकमिंग बॉल असा फ्री हिट. सुवर्ण संधी आहे फलंदाजाकडे. आता स्ट्रायकर एंड कडे पोहोचलाय फलंदाज रोशन कारण धावसंख्या फलकावर धावा लागले. टोटल बघू शकता आपण सद्यस्थितीमध्ये 60 रन ऑन बोर्ड वर. फ्री हिटची संधी. गोलंदाज सय्यार क्रिश लेन पाठीमागे ठेवली. बॉडीचा वेग घेतला चेंडूने. धावबाची संधी होती. अपील भरपूर आहे. एक रन जरूर तिथे पूर्ण केली जाईल. पुन्हा एकदा निर्णय थर्ड अंपायर कडे. तिसऱ्यांदा हा निर्णय आलाय कारण जेव्हा क्रुशियल मोमेंट असतात तेव्हा चेक केले जातात. आता पंचांकडे ज्या ऑप्शन्स असतात प्रत्येक संघ एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये विजयासाठी आलेला आहे त्यामुळे प्रत्येक टीमला एक योग्य पारदर्शक निर्णय मिळायला हवा याच अनुषंगाने चेक केलं जात असताना सँडी पालकर सुरक्षित आपल्या स्क्रीच मध्ये खेळाडू पोहोचलाय. अगदी ही लेग बायच्या स्वरूपाने 1 रन मिळेल. 61 धावा फलकावर. क्रिश थोडा महागडा राहिला आज. या टीमचा उंच खोरा खेळाडू हायर आर्म ऍक्शन साठी तो ओळखला जातो आणि आज सोडसा गोलंदाजीतून महागडा जरूर झालाय. लोअर फुल टॉस बॉल कलात्मक हा फटका राहिला. बॉटम हँडचा वापर केला. दिशा देण्याचं काम या चेंडूवर केलंय. 1 रन पूर्ण करत असताना कल्पेशला आपल्याला बघायला मिळालं. क्रिश नेहमी अनेक स्पर्धेमध्ये एक चांगली गोलंदाजी करत असतो. आज पंकज कोपरकरच्या अनुपस्थितीमध्ये अगदी त्याची बघतो आपण कारण एक होतकरू खेळाडू जेव्हा जिवा 11 गावदेवी पेंदरची स्पर्धा पार पडली एका षटकामध्ये 24 रन पाहिजे होते 6 बॉलमध्ये आणि 5 बॉलमध्ये 23 ची गरज असताना पंकज कोपरकरने ती मॅच फिनिश केली होती. आणि चांगले उत्तम गायक आहेत. नेहमी पेटीवर चांगला सूर धरतात. आज मला वाटतं ते तिकडेच भजनामध्ये व्यस्त असतील. लोअर फुल टॉस बॉल दिशा देण्याचं काम केलं. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतो. 1 रन बनले. दुसरे साडी नकार दिला. चांगलं ताळमेल कारण दुसरी खूप जोखमीची होती आणि फार वेळ कमी होता त्यामुळे या दोन्ही खेळाडूंमध्ये आता थोडासा मंदावलाय की धावसंख्येच्या दृष्टीकोनातून मागील 3 चेंडूंमध्ये
पहिला बॉल सुवर्ण संधी मिळाली, त्याचा वापर झाला. 14चा रन रेट आपण बघतोय. धावसंख्येवर फलकावर आहेत 63. चांगला बॉल हा देखील राहिलाय. दिशा देण्याचं काम सुजित पुढे आले. 1 रन बनली. थ्रो केले स्ट्राइक एंड कडे वेगवान राहिला हा थ्रो देखील. 1च रन याही बॉलवर मिळेल. स्तुती करावी लागेल क्रिश कोपरकरची, कारण अंतिम स्लॉगवर डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी करणं हे सगळ्यात चॅलेंजिंग काम असते या खेळामध्ये, कारण प्रत्येक बॉलवर षटकार चौकार ठोकण्याचा मानसिकता हे फलंदाज राखतात. आणि अशा परिस्थितीमध्ये पहिलाच बॉल भीमर आला होता आणि त्यानंतर जी झालेली चूक आहे त्यामध्ये चुकीची सुधारणा केली. क्रिश कोपरकरनं आता चांगली गोलंदाजी करतायत. 2 बॉल बाकी होते. याही बॉलला भिरकावून दिला. गॅप मोठी आहे एक्झॅक्टली बॉल मध्ये आणि चेंडू मधील जे तालमेल जे साधलं गेलं फलंदाजाकडून आलेला हा चौकार. शोधण्यामध्ये यश मिळाले रोशनला. 68 ऑन बोर्डवर लागलेत. जिवा 11 गावदेवी पेंदर. मोठ्या रनचा पाठलाग त्यांना करावा लागेल. वाईड ऑर्कर सक्सेसफुल राहिला बॉल. ही पंचांची आतून बाहेर निघणारा चेंडू राहिला. झोन मधून निघून गेला हा बॉल. अशा रीतीने पहिलं सत्र खेळाचा पहिला डाव आता मैदानामध्ये संपला. ऑन बोर्डवर लागलेत 68 रन 68 आणि 30 चेंडू 69 धावा करायच्या आहेत विजयासाठी. गावदेवी 11 जिवा 11 गावदेवी पेंधर या संघाला रन करतो. रामदादा भगत यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. या माऊली आपल्या शुभ हस्ते एक आदरणीय व्यक्तिमत्व रामदास भगत यांचा वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ देऊन आपण इथे स्वागत करावं. त्यानंतर माजी सरपंच रमेश शेठ पाटील साहेब यांना आम्ही इथे आमंत्रित करतो. रमेश शेठ या. रमेश शेठ पाटील साहेबांना आम्ही इथे आमंत्रित करत आहोत. आपले परम मित्र गणेश फुलोरे भोकरपाडा भारतीय जनता पार्टीचे शिलेदार आहेत. भास्कर फुलोरे आणि पुंडलिक फडके बोनशेत या त्रिवेणी संगमचा आपण सन्मान इथे करावं. रमेश शेठ पाटील उद्योजक या त्रिवेणी संगमचा आपण सन्मान इथे करावं. रमेश शेठ पाटील उद्योजक माजी सरपंच कोपरोली यांचं निमंत्रण स्वीकारून भोकरपाडा गावातील भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते भास्कर फुलोरे यांचा प्रथमतः इथे सन्मान केला जाईल. रमेश शेठ पाटील साहेब माजी सरपंच कोपरोली, आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे एक निष्ठावंत कार्यकर्ते, त्यांच्या शुभ हस्ते इथे प्रथमतः भास्कर फुलोरे भोकरपाडा यांचा वस्त्र अलंकार या त्रिवेणी संगमचा पुंडलिक फडके बोनशेत भारतीय जनता पार्टीचे खऱ्या अर्थाने बोनशेत गावातील भारतीय जनता पार्टीचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 या स्पर्धेत केला जात आहे. गणेश फुलोरे भोकरपाडा निश्चित स्वरूपात भारतीय जनता पार्टीचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते आणि त्यानंतर भोकरपाडा गावामध्ये निश्चित स्वरूपात भारतीय जनता पार्टीची कमान ज्यांच्यावर खऱ्या अर्थाने सोपवण्यात येते ते भास्कर फुलोरे या त्रिवेणी संगमचा यथोचित सन्मान आमचे आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे आधारस्तंभ रमेश शेठ पाटील साहेब माजी सरपंच कोपरोली यांच्या शुभ हस्ते इथे केला जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल मी 1-2 रोशन शेठ पाटील यांना इथे आमंत्रित करतो. रोशन शेठ या. आपल्या शुभ हस्ते रायगड जिल्ह्यातील बिग पॅकर्स म्हणून परिचित असणारे सन्माननीय गणेश कदम साहेब कर्जत सालवड गावचे हे रहिवासी आहेत, परंतु मित्रांनो अनेक स्पर्धेमध्ये मुंबईचे खेळाडू असेल ओपन लीग मध्ये स्पर्धा खऱ्या अर्थाने जिथे जिथे इन्व्हाइट केली जाते अशा स्पर्धेत अनेक खेळाडूंना निश्चित स्वरूपात खेळण्याची संधी त्यांच्या माध्यमातून प्राप्त होत असते आणि आज रायगड जिल्ह्यामधले एक दमदार पॅकर्स म्हणून परिचित असणारे गणेश कदम साहेब कर्जत सालवड यांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल संतोष राजगुडू कर्जत या कर्जतवरून आलेले आहेत. बघा त्यांना आयोजन खऱ्या अर्थाने तुमची स्पर्धा आवडली खऱ्या अर्थाने रोशन शेठ त्यांनी स्पर्धेचं कौतुक केलेलं आहे की दमदार डे नाईट फॉर्मॅट आपल्या भेटीसाठी आलेला आहे. सन्माननीय आदरणीय श्री संतोष राजगुरू कर्जत यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्पर्धेचे आमचे शिल्पकार रोशन शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत इथे केलं जात आहे. चला सामन्याकडे आपण बोलणार आहोत. सन्माननीय नितीन शेठ भोईर माजी सरपंच पेंदार, प्रवीण शेठ भोईर पेंदार, जितेश भोईर पेंदार, हरेश पाटील पेंदार, सचिन कोपरकर पेंदार आणि गणपत भोईर पेंदार तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर 2 मिनिटं आपल्याला खेळ थांबवायचे आहे मित्रांनो. बघा आमच्या गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली
यांच्या वतीने खऱ्या अर्थाने आज आपण पाहतो समाधान भोईर एक आदर्श क्रिकेटर आहे. त्यांची सुकन्या जीवा हिच्यावर कालाने खऱ्या अर्थाने झडप घातली. आज आपल्यातून खऱ्या अर्थाने ती निघून गेलेली आहे, परंतु तिच्या आत्मा चिरशांती लाभण्याकरता गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आणि त्याचबरोबर जीवा 11 गावदेवी पेंधर क्रिकेट संघाच्या वतीने कलंबोली क्रिकेट संघाच्या वतीने इथे भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. सर्वांनी स्तब्ध राहायच्या बघा. चला कलंबोली क्रिकेट संघ लाईनअप करायचे, लाईनअप करा कलंबोली क्रिकेट संघ, नंतर रणनीती. कलंबोली काल बरोबर कलंबोली रेडी राहायच्या बघा. पेंधर क्रिकेट संघ रोज खऱ्या अर्थाने आपण पाहतो समाधान भोईर एक आदर्श क्रिकेटर पेंधर यांची सुकन्या कुमारी जीवा समाधान भोईर हिच्यावर कालाने झडप घातली. आज आपल्यातून निघून गेलेली आहे. संत वचनाप्रमाणे की लेकुराचे हित पाहे माऊलीचे चित्त, ऐसी कलबल्याची जाती करी लाभा बिना प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वच आहे. या संत वचनाप्रमाणे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या संत वचनाप्रमाणे आलेल्या देहाला जावं लागतो. परंतु या स्पर्धेच्या माध्यमातून कुमारी जीवा समाधान भोईर पेंदर हिला भावपूर्ण श्रद्धांजली आपण इथे अर्पण करूया. ओम शांती शांती शांती. कुमारी जीवा समाधान भोईर पेंदर हिच्या आत्माची शांती लाभो. हीच गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपणा सर्वांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. पेंदर गावातील आदरणीय व्यक्तिमत्व नितीन शेठ भोईर भारतीय जनता पार्टीचे माजी सरपंच आहेत. त्यांच्या समेत प्रवीण शेठ भोईर पेंदर, सन्मानित जितेश भोईर पेंदर, हरीशदादा पाटील पेंदर, सचिन कोपरकर पेंदर आणि गणपत भोईर या मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने नितीन शेठ आणि आपल्या सर्व सहकार्यांना आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक 2025 या स्पर्धेमध्ये आपणा सर्वांचं सरसेस स्वागत आहे. चला आपण समालोचन कक्षामध्ये वळणार आहोत. यापूर्वी आवाज ऐकला वैभव बपी हरिग्राम यांचा. आता आपण वळणार आहोत पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे ग्रामीणचे चिटणीस आमचे मित्र रोशन पाटील तारा यांच्याकडे बोलूया. यस, धन्यवाद महागुरु, धन्यवाद वैभवजी भोपी यांचा आवाज पहिल्या इनिंगमध्ये आपण ऐकताय. आणि बघा 69चं टार्गेट उभं केलंय. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना काळ भैरव कळंबोली टीमने जीवा 11 पेंदर संघासमोर आणि टार्गेट चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 2 खेळाडू समाधान भोईर आणि त्याच्या बरोबरीने सुजित पाटील मैदानाकडे चालले. 2 आक्रमक खेळाडू. नुकतीच आपण भावपूर्ण आदरांजली दिली कुमारी जीवाईला. असं म्हणतात का तर लक्ष्मीच्या पायाने जी घरात येते, जिच्या पैजनाने सारे घर निनादते, जिचे बोबडे बोल मन प्रसन्न करते, जिची निखळ हास्य संपूर्ण घर झाडून टाकते, हे सर्व सुख त्यांच्या नशिबी येते ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येते. आणि अतिशय कमी वयामध्ये कुमारी जीवा गोंडस करतर ही कन्या होती समाधान यांची. तिच्यावरती कालाने करतर झडप घातली, देवाज्ञा झाली. तिच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच या स्पर्धेनिमित्तानं पुन्हा एकदा मी नक्की ईश्वरजने प्रार्थना करीन. तर मॅचच्या दिशेने साई पहिल्या षटकासाठी आले. फुल टॉस बॉल टर्न केलं, बॉलला स्क्वेअर लेग मध्ये खेळत असताना सुजितला आपण पाहिलं. बॉल चालला एका टप्प्यावरती, 1 बाउन्स इंटू द फॅन्स, वेलकम बाउंड्री 4.
तर व्यासपीठावर तुकाराम शेठ पाटील सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर कोपरली यांचं आगमन त्यांच्या समेत आपण गुरुनाथ ठाकूर यांना पाहतो. खऱ्या अर्थाने स्वागत आहे. PSI रोशन कातारा साहेब तुमचं स्वागत आहे आणि डॉक्टर दिनेश सावंत साहेब तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे. बघा दोन्ही फुलटॉस आणि दोन्ही बॉल मध्ये आक्रमण. पहिला चेंडू थोडं एलिव्हेशन कमी मिळालं परंतु रिझल्ट चांगला मिळाला, चौकार आला. परंतु त्यानंतर एलिव्हेशन देखील चांगलं मिळालं आणि षटकार देखील पाहायला मिळाला सुजितच्या माध्यमातून. खराब लाईन मध्ये गोलंदाजी साई मोहिते यांच्याकडून पाहायला मिळाली. बघा हा कमबॅक, इथे टप्पा चांगला होता. ॲक्युरेट यॉर्कर फुलटॉस बॉल मागचे दोन, त्यानंतर आपण पाहिलं ॲक्युरेट यॉर्कर, कारण यॉर्कर फेकणं सोपं नाहीये. कधी कधी हाच यॉर्कर फुलटॉस होतो जे आपण मागचे दोन बॉल पाहिले, आणि कधी कधी हाच यॉर्कर ओव्हर पिच होतो. पण इथे आपण पाहिला परफेक्ट यॉर्कर साई मोहितेच्या माध्यमातून कमबॅक केलंय. नेक्स्ट बॉल एक आगळा वेगळा फटका खेळायचा, बॅटच्या टोएंडला बॉल लागला. पार्टनरशिपचा प्रयत्न त्या ठिकाणी सुजितचा होता परंतु बॅटचा फेस लवकर क्लोज झाला, बॅटच्या टोएंडला बॉल लागला आणि मिडॉनच्या दिशेमध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना सिंगल रन दोन्ही फलंदाजांना आपण घेताना पाहिलं. एक रन मात्र या बॉल होती आली. प्रतिषटक 13.80. हा रिक्वायर्ड 169 धावांचा पाठलाग करायचा आहे. आजची रात्र आपण जर पाहिली या स्पर्धेमध्ये तमाम प्रेक्षकांसाठी एक मोठी मेजवानी आहे, कारण यानंतर ज्या पुढच्या लढती होतील त्या मात्र नक्कीच हाय व्होल्टेज पाहायला मिळतील. दिग्गज संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. स्टेप आउट झाले होते, ऑन साइडला लॉफ करायचं होतं, बॉल टप्पा पडला, खाली राहिला, विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना पाहायला मिळाला. फुटवर्कचा योग्य वापर होता पण तो अनवेन बाउन्स ज्याला म्हणता येईल, अनपेक्षित बॉलने उसळी कमी घेतली आणि त्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये विसावताना आपण पाहिला डॉट. मागचा सामना गौरी स्पोर्ट्स नेवाळे संघाने जिंकलाय. चांगली लढत पाहायला मिळाली होती आणि इथे आपण पाहता पेंदर विपक्ष कळंबोळी दिशा दिली. पायावरचा बॉल रिसच्या साह्याने मात्र बॉलला टर्न केलं, स्क्वेअर लेग मध्ये मागे चला, फिल्डर पोहोचले चेंडू खाली. फक्त सिंगल सुजितने नकार दिला. अतिशय चांगला कॉल सुजित पाटील कडून पाहायला मिळाला. या बॉलवरती सिंगल आली आणि पहिल्या षटकाचा खेळ संपला. पॉवर प्ले मध्ये धावा आल्या. या ठिकाणी बॅटिंग करत असताना पेंदर टीमच्या वाट्याला बिनबाद 12. कॅश प्राइज सुजल भोईर यांच्या वतीनं हे पारितोषिक आले तब्बल 5,000. आमचे मित्र कल्पेश भोईर उत्तम स्कोरर तेही या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचंही वेलकम स्वागत. पेंदर नगरीचे समोर समाधान भोईर बॉलिंग ट्रॅक मध्ये गोलंदाज आलाय. तुषार जळे हा खेळाडू. राऊंड द विकेट आले, ऑन साइडला बॉलला शॉर्ट स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळलेत. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल चाललाय दणदण करत बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर, सीमा पार, चौकार. दिगचा वेळ न घेता डावाला सुरुवात करा. फ्लड लाईट चालू आहे त्यामुळे कॅप मागवली समाधानने. कधी कधी आपण पहिला टॉवरचं रिफ्लेक्शन हे डोळ्यावरती येतं आणि त्यावेळेला शॉर्ट सिलेक्शनला देखील अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. खरं तर प्रश्न पडतो फिल्डिंग डिपार्टमेंटचा. जेव्हा टॉवरच्या वर बॉल जातो तेव्हा जज ते चेंडू कशा पद्धतीने करत असतील, कारण चेंडू जर का वर जास्त गेला की थोडासा काळसर दिसू लागतो टॉवरच्या वर, विद्युत मोनर ज्याला आपण म्हणूया. आणि अशा ठिकाणी आपण पाहताय
फिल्डिंग मध्ये बदल होताना पाहायला मिळाला. डीप कव्हर पॉईंटचा फिल्डर आतमध्ये घेतलाय राजनने. तुषार झाले माप्याचं तुषार झाले त्या ठिकाणी आहेत. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, राऊंड द विकेट अँगल बनवला आणि इथे आपण पाहिलं आउटसाइड ऑफ स्टंप. हा चेंडू लेंथ बॉलचा वापर, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहत आहे. गोलंदाज तुषार जलेच्या माध्यमातून पहिला चौकार. त्यानंतर आपण पाहिलं लेंथमध्ये थोडासा बदल पाहायला मिळाला. ऑन स्क्रीन सर्व आमचे मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना पहिल्या दिवस रात्रीपासून मात्र इथे या मंचावरती मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आपण पाहिली. स्पर्धेचे मुख्य शिल्पकार 12-12 किंग रोशन शेठ पाटील, रोहितजी पाटील यांच्या वतीने हे दमदार आयोजन. 10वं पर्व स्पर्धेचा हलकीशी एज लागली आहे आणि फ्लाय स्लिपला कोणत्याही प्रकारची चूक झालेली नाहीये. बॅकवर्ड स्कोर लेगला फिल्डर पाठला करत असताना त्या ठिकाणी आपण पाहत आहे लास्ट मुमेंटला पोहोचले होते, शेवटच्या क्षणापर्यंत गेले. चांगला बॉल होता, गुड लेंथ मध्ये आपल्याला हा बॉल. समोर फलंदाज आपण पाहता विश्वास पाटील या खेळाडूला, विश्वास पाटील उर्फ बाबू, अतिशय विध्वंसक खेळाडू. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाकडे आले येताना आपण त्यांना पाहू शकाल. बघा चेक केलं जाईल, यस डेफिनेटली चेक केलं जाईल. थोडासा त्या ठिकाणी आपण मला डाऊट्स आहेत पंचांच्या मनामध्ये, इथून देखील त्या गोष्टी पाहायला मिळाल्या. परंतु ऑन स्क्रीन एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून हे टेलिकास्ट आहे, त्यामुळे नक्कीच तुम्हाला क्लेरिफिकेशन होईल नेमकं काय घडलं. सीमारेषा लगत ज्या घडामोडी घडल्या त्या चेक केल्या जाईल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमच्या माध्यमातून चेक केलं जाईल. चांगला स्ट्रोक्स होता, पुल करायचा होता परंतु अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला त्या चेंडूवरती. आणि तदनंतर आपण पाहिल्या 2 धावा येत असताना चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. परंतु सीमारेषा लगत बॉडी बॅलन्स जर का सीमारेषा पलीकडे गेला असेल तर डेफिनेटली 4 धावा मिळतील. चेक केलं जाते. बघा पुन्हा एकदा सूचना असेल प्रत्येक संघानं, तुमच्याकडे 25 मिनिटाचा कालावधी आहे. बघा चांगल्या पद्धतीने बॉलला सेव्ह केलं, वाचवल्या धावा 2, गुड फिल्डिंग. आणि बघा त्याच क्षणाला थोडासा व्यत्यय देखील निर्माण झाला होता आणि योग्य निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. फक्त 2 धावा या चेंडूवरती आल्या. धावसंख्येमध्ये बदल, एकूण धावा धाव फलकावरती आहेत त्या ठिकाणी 1 गडी बाद 18 धावा. 18 लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. समोर फलंदाज असेल पुन्हा एकदा विश्वास पाटील. तुषार जळे सज्ज होताना लॉफ केला बॉलला, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. 20 मध्ये केलेला हा फटका, विध्वंसक स्ट्रोक. पाठवला बॉलला त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या बाहेर, सीमा पार षटकार. बॉलच्या मेरिटनुसार स्ट्रोक पाहायला मिळाला. राऊंड द विकेट आणि लेंथ बॉल होता, थोडासा बॉल बाहेर निघत होता, त्याच्यावरती मात्र 20 मध्ये स्ट्रोक पाहायला मिळाला. हा फटका जर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला असेल कदाचित अडचणीमध्ये आला असा विश्वास पाटील. पण ही ओळख आहे खेळाडूची, बॉलच्या मेरिटनुसार खेळणं. 6 धावा या फटक्यावरती मिळाला. 24 रन ऑन स्कोर कार्ड. रिक्वायर्ड रेट आपण जर पाहिला अगदी 14च्या वर अजूनही आहे. 1.5 चेंडूचा खेळ संपला. जिवा 11 गावदेवी पेंदर विपक्ष मैदानामध्ये काळभैरव कळंबोली असा हा विद्यमान सामना सध्या सुरू झालाय. आजच्या दिवस रात्र फॉर्मॅट मधला दुसरा सामना आपण पाहता. मग अशी ज्या गोष्टी मी उल्लेख केला, बघा ऑन साइडला खेळणं सोपं नाहीये. जेव्हा एखादा गोलंदाज राऊंड विकेट येतो, अँगल बनवतोय, जरूर का एखादा लेफ्टी बॉलरच बॉल टाकतो असा करत हा चेंडू होता. आणि इथे आपण पाहिला शरीराचा वेध करणारा बॉल, डॉट, निर्धाव चेंडू आला. 2 षटकं संपली. 12.00 सरासरीने 1 गडी बाद 24 धावा फलकावरती.
विद्युत मनोरे प्रज्वलित करण्यात आलेले आहेत आणि हा खऱ्या निश्चित स्वरूपात विद्युत मनोरे जर खंडित झाला, प्रकाश खंडित झालं तर त्याची पूर्णत्व जबाबदारी आपण पाहतो आमचे पियुष केबल नेटवर्कचे ओनर्स संतोष मस्कर आणि त्याचबरोबर जोमा फडके यांचा योगदान आपल्याला या स्पर्धेसाठी प्राप्त झालेलं आहे. स्वागत आहे तुमचं. 24 धावफलका वरती आल्या पहिल्या 2 षटकामध्ये आस्किंग रेट सुरुवातीला होता 13.80, आता आपण पाहता हा वाढलाय आणि आता येणाऱ्या 3 षटकामध्ये 15.00 हा रेकॉर्ड रेट राहील. यानंतरच्या लढती आपण आजच्या खरतर ग्रुपमध्ये पाहणार. ए ग्रुप पहिला सामना असेल प्रकाश चौगुले ऑफिशियल पेठ विपक्ष कायरा अँड शिबांस ट्रान्सपोर्ट 11 कामोटे. दुसरा सामना असेल पृथ्वी 11 जहरमान टेंबिवली विपक्ष शिवन्य स्वराज अँड भूमी 11 हायवे दिवे. जीवदानी बामन डोंगरी विपक्ष चेंदगे मोडवली बी. मिथ अँड ग्रीष्म 11 पोगा विपक्ष बेस्ट ऑफ बोरशेती. अशा लढती तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. फुलटॉस बॉल गुडघा टेकत मागचा पाय वाकवला आणि बॉलला पाठवला स्क्वेअर लेगच्या बाहेर. सुजित पाटीलने इट्स मॅक्सिमम 6 धावा षटकार. लॉंग झोन मध्ये तुम्ही चेंडू देऊ शकत नाहीये. त्याने आताही दाखवलं साईच्या अगेन्स्ट तिसरा फुलटॉस मध्ये मात्र त्याचे 3 स्कोरिंग शॉट पाहिले, ज्यामध्ये पहिला चौकार पहिल्या बॉलवरती पाहिला, पहिल्या पॉवर प्ले मध्ये सेकंड षटकार पाहिला आणि पुन्हा एकदा फुलटॉस त्याच्यावरती आक्रमण 6 धावा आल्या. समीकरण बदललंय. आता बॅटिंग करणाऱ्या टीमला मात्र येणाऱ्या 17 चेंडूमध्ये 39 धावांची गरज. 17 चेंडू 39 समीकरण मैदानाकडे आलं. विकेट हवाय. फिल्डिंग करणाऱ्या काळ भैरव कळंबोली टीमला तर एका बाजूने मोमेंटम मिळाला. बघा घाई करजे प्लीज. जे टी शर्ट परिधान केलेले खेळाडू त्यांनी बसून घ्या. सीमारेषच्या लगत बाहेर आपण उभं राहायचं नाही. कधी कधी कन्फ्युजन होतं एखाद्या फलंदाजाला फिल्डर उभा आहे की काय असा प्रश्न पडतो. त्यामुळे जे फिल्डिंग करणाऱ्या संघाचे सभासद आहेत टी शर्ट परिधान केले त्यांनी बसून घ्या, आपण उभे राहू नका. 17-39 समीकरण मैदानाकडे आलंय. अजूनही आपण पाहिला तर हा सामना बॅलन्स आहे. पण तो एका बाजूने विश्वास आणि सुजित जर का अधिक का विकेटमध्ये उभे राहिले तर मात्र अडचणी वाढतील. साई मोहितेचा पुढचा चेंडू सबमरीन डिलिव्हरी. या चेंडूची प्रतीक्षा होती खरं तर कळंबोली संघाच्या खेम्यामध्ये. अगदी टप्पा पडला बॉल, फुल लेंथ डिलिव्हरी, खाली राहिला. कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर त्या ठिकाणी नव्हतं सुजितकडे. मी मगाशी उल्लेख केला त्याला स्ट्रॉंग झोनमध्ये जर का तुम्ही चेंडू दिला तर डेफिनेटली त्याच्यामध्ये मोठे फटके येतील. आणि इथे आपण पाहिला हा डॉट. 16 चेंडू आणि आता 39 धावा. 16 बॉल 39 समीकरण मैदानामध्ये आले. मॅच ऑन आहे. हा सामना रफ अँड टफ होत चाललाय. यावेळेला बॉलला लेफ्ट केला, सोडून दिलाय अवे फ्रॉम द बॉडी, आउट टच द ऑफ स्टंप. त्या ठिकाणी बॉलला डिलिव्हर केलं, लाईन रीड केली सुजितने आणि अगदी योग्य निर्णय त्याचा पाहायला मिळाला. वाईट बॉलचा इशारा सत्यमान काकडे पंच यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बघा वाईडला देखील रिव्ह्यू आहे या स्पर्धेमध्ये. तुम्ही वाईड नो बॉल रनआउटसाठी रिव्ह्यू घेऊ शकता. एक रिव्ह्यू तुम्हाला दिला जाईल आणि जर का तुमचा रिव्ह्यू सक्सेसफुल राहिला तर तुम्हाला कंपल्सरी पुढचा तो रिव्ह्यू कॅरी करता येईल. आणि जर का रिव्ह्यू अनसक्सेसफुल राहिला तर तुम्हाला मात्र पुढचा रिव्ह्यू मिळणार नाही. डाऊन द ग्राउंड खेळले अलॉंग द कार्पेट व्हीसेप मध्ये पुन्हा एकदा लॉंग ऑन कडे हा फटका. फिल्डर पोहोचत असताना त्या ठिकाणी सिंगल आली. 1 रन मात्र या बॉलवरती मिळेल. 1 रनच्या मध्येने समीकरण बदललंय. आता येणारे बॉल असेल त्या ठिकाणी तब्बल 15 विजयासाठी धावा बनवायच्या असेल या मॅचच्या दरम्यान. 37 धावा 37 14.80 हा रेकॉर्ड रेट. करंट रेट आपण जर पाहिला 12.80. आता गेअर बदलावा लागेल विश्वास पाटीलला, गेअर बदलावा लागेल सुजित पाटीलला. तर एका बाजूने एक ब्रेक थ्रू हवा आहे फिल्डिंग करणाऱ्या काळ भैरव कळंबोली या टीमला. यावेळेला ऑन साइडला गॅप मध्ये फटका, मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधून बॉल झालाय फरार. रन्स मधील 4 चौकार. त्याच्या आगेच मात्र आता आपण पाहिला आक्रमक स्ट्रोक पाहायला मिळाला. गॅप मोठा होता लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध स्ट्रोक्स. प्रॉपर कनेक्शन नव्हतं पण रिझल्ट चांगला पाहायला मिळाला. पिकअप शॉट खेचून मारायला हा स्लॉग हिट वैभव विश्वास पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिला, ज्या ठिकाणी 4 धाबा आल्या. कॅल्क्युलेशन बदललंय. आता येणारे बॉल असेल त्या ठिकाणी आपण पाहताय खरं तर 14 विजयासाठी 33 धावांचं समीकरण. 14-33 मागचाही सामना याच कंडिशनला आला होता. इथे आपण पाहताय यॉर्करचा प्रयत्न, वाईड यॉर्कर टाकला गोलंदाजाने. कमबॅक पाहायला मिळालं या ठिकाणी साई मोहिते या खेळाडूचं.
बॅट ड्रिल करून दाखवतो विश्वास. त्याला कव्हर्स मध्ये खेळायचं होतं परंतु इथे ऑन साईडला सुरुवातीला मन बनवलं होतं. बॉलच्या मेरिटनुसार खेळावं लागेल अन्यथा हा सामना जड होईल बॅटिंग करणाऱ्या पेंदर टीमला. एक एक क्षण मात्र या सामन्याचा फार निर्णायक राहिली. एक एक बॉल एक एक रन मात्र या सामन्यामध्ये कलाटणी देऊन जाईल. पुन्हा एकदा फुल लेन डिलिव्हरी मिड ऑफच्या दिशेने चांगली फिल्डिंग गुड फिल्डिंग पाहायला मिळाली. स्वतःला स्ट्रेस केला अगदी वाकून मात्र बॉलला थांबवलं. एक रन या बॉलवरती आली. एका रनच्या मध्येने 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 37 धावा धाव फलकावरती आपण लागताना पाहत आहे आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये आता तब्बल 32 धावांचं समीकरण. बघा हा डगआउट आहे पेंदर संघाचा. थोडं चलबिचल निर्माण झाली आहे डगआउट मध्ये कारण आस्किंग रेट प्रचंड वाढत चालला. समाधानच्या चेहऱ्यामध्ये टेन्शन. रोहिदास भोईर यांना आपण पाहत आहे त्यांच्या बाजूला बसून मात्र सामन्याचा आनंद घेतात हे खेळाडू कक्ष. 12-32 ओव्हर टू डीजे. ती घुसणारी 12-12 ही फॉर्च्युनर वाडी कोपरोली गावाची शान हाय भारी. कोपरोली गावाची शान हाय भारी. आता दादाची लयच भारी मना मनात ती घुसणारी 12-12 ही फॉर्च्युनर वाडी कोपरोली गावाची शान हाय भारी. हे जिगरवाला तो हिम्मतवाला. मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. सुरेश दलवी यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपल्या आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सरचे स्वागत आहे. 12-32 एक इकॉनॉमिकल फिगर षटक हवाय काय भैरव कळंबोली टीमला. तर एका बाजूने आक्रमण आणि आक्रमणच मैदानामध्ये करावं लागेल पेंदर टीमला. 122 चौकार 133 षटकार या आपण संपूर्ण स्पर्धेमध्ये आजवर पाहिले आणि संपूर्ण बॅटिंग बॉलिंग अनालिसिस तुम्ही पाहता स्क्रीनवरती दोन्ही संघाच्या माध्यमातून झालेली कामगिरी. परंतु इथून आता आपण जर सामना पाहिला तर रफ अँड टफ मोडवरती आलाय कारण 12 बॉल 32 प्रतिषटक 16.00 हा आस्किंग रन रेट आता मैदानाच्या आतमध्ये पेंदर संघासमोर उभा राहिला. बॉलिंग ट्रॅकवर आले रोहित. ओव्हर द स्टम्प्स पहिला बॉल लेफ्ट केलाय. लाईन चांगली होती. निर्णय कदाचित चुकला की काय बघा इथे खरं. चला आता नेमकं काय घडलं मैदानाच्या आतमध्ये चित्र पाहायला मिळेल. दोन्ही संघ आपण पाहत आहे हा सामना सोडायला तयार नाही आहेत. विजयासाठी आसुसलेले आहेत. यस रिव्ह्यू कॉल आलाय बघा चेक केलं जाईल. अंपायर बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आलाय. वाईट साठी हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. अंपायरच्या निर्णयाला चॅलेंज केलंय. मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये सुनील तांडे सर आहेत. बघा नो आर्ग्युमेंट पंचाचा निर्णय अंतिम राहील. जर तुम्हाला डाऊट्स असेल तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. वाईड रनआउट आणि बीमरसाठी हा रिव्ह्यू तुम्हाला आयोजकांच्या वतीने दिला. त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारची चर्चा त्या ठिकाणी पंचांशी करू नका. रिव्ह्यूचा वापर तुम्ही योग्य करा. तर रिव्ह्यू आला या ठिकाणी बॅटिंग टीमच्या माध्यमातून पेंदर संघाचा हा रिव्ह्यू मात्र वापरण्यात आलेला आहे. चेक केलं जाईल टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. आमच्या सँडी पालकर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. बॉल डॉट आहे की वाईड हे पाहिलं जाईल. परफेक्ट यॉर्कर टाकायचा होता. निर्णय पेंडिंग आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी लीगल बॉल कॉल. त्यामुळे रिव्ह्यू गमावला पेंदर संघाने. आता पुढे तुम्हाला 11 चेंडूमध्ये रिव्ह्यू मिळणार नाहीये. अतिशय आपण पाहिला हा योग्य यॉर्कर पाहायला मिळाला. वाईड लाईनच्या अगदी थोडासा आतमध्ये घासून मात्र बॉल निघाला. इथे आपण पाहिला खरं हा डॉट. आता 11 चेंडूमध्ये 32 धावा. 11 बॉल 32. रोहितनं कमबॅक केलं. बघा अधिक वेळ घेतला इनिंगला प्लीज. दोन्ही संघांना सूचना राहील आयोजकांच्या वतीने टाइम अलर्ट. 11-32 चं समीकरण मैदानामध्ये आलं. विश्वास स्ट्राइक एंडला आले. पुन्हा एकदा फुल लेन डिलिव्हरी आपण पाहिली अलॉंग द कार्पेट. बॉल बॅक ड्राईव्ह स्ट्रेट डाऊन द ग्राउंड केले. फक्त सिंगल या ठिकाणी आली आहे. सिंगल डबल आता काहीच होणार नाहीये कारण मोठे फटके हे तुम्हाला खेळावेच लागतील. 10-31 खरं तर आपण पाहिलं मागच्या सामन्याची आठवण झाली ज्यामध्ये सामना मागचा झाला होता अगदी रफ अँड टफ. तिथे मात्र रेडगर संघ धावा चेस करत असताना पराभूत झाला. आता या मॅच मध्ये धावा चेस होतील का की पुन्हा एकदा मागच्या सामन्याचा इतिहास या मॅच मध्ये पाहायला मिळेल. धावा डिपेंड केल्या जातील का हे पाहायचं आपल्याला. 10 चेंडूमध्ये आता 31 धावांचं समीकरण. 10-31 किमान 5 षटकार हे खेळावे लागतील. सुजितसाठी हा बॉल वेगवान होता परंतु लाईन मिस केली. पुन्हा एकदा आपण पाहता अवे फ्रॉम द बॉडी वाईड बॉलचा इशारा आलाय. दबाव थोडासा गोलंदाज जबरदस्त देखील असेल या मॅचच्या दरम्यान. अतिरिक्त रन्स खर्च करताना आपण पाहिलं त्या ठिकाणी रोहित या गोलंदाजाला. 10 बॉल 30 चं समीकरण. कहाणी ट्विस्ट 10 चेंडू 30 चं समीकरण मैदानाकडे आलंय. मॅच ऑन आहे. विध्वंसक मात्र फलंदाजी करावी लागेल. चांगली खरं फलंदाजी आपण पाहिली. कमेंट बॉक्स ऑन आहे. अनेक प्रेक्षकांच्या मध्ये प्रतिक्रिया मात्र स्पर्धेसाठी येतात. चांगल्या प्रतिक्रिया प्रेक्षकांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. यावेळेला आपण पाहता फक्त दिशा दिली. पुढे टाकलेला चेंडू होता. यॉर्कर लाईनचा बॉल
त्याच्यामध्ये मात्र रिस्कचा वापर करत असताना स्क्वेअर लेग मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, सिंगल आली. आता स्ट्राईक एंडला आलेत विश्वास पाटील. अनेक वेळा आपण पाहिला जेव्हा जेव्हा संघ संकटामध्ये आला, संघाच्या वाटेला अडचण आल्या, तेव्हा त्या संकटानं तोंड देण्याचं काम या खेळाडूने केलं. आणि इथं आपण पाहता आता एक मोठी जबाबदारी त्याच्यामध्ये आली. 9 चेंडू 29 हे 3 बॉल फार महत्वाचे आहेत. 9 बॉल 29 असं म्हणतात, पायाने चालाल तर अंतर कापाल, डोक्याचा वापर करून चाला तर ध्येय गाठाल. आता ध्येय गाठायचं आहे. याही वेळेला आपण पाहिला तेच सरळ बाउन्सर वापरला, आउटसाइड ऑफ स्टंप, पंचांचा इशारा, वाईड बॉल, आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग चेंडू पाहायला मिळाले. प्रत्येक वेळा आपण पाहिलं या ठिकाणी रोहितच्या माध्यमातून व्हेरिएशन, एक वाईड त्यानंतर लिगल बॉल, पुढचा वाईड लिगल बॉल, असंच काहीतरी पाहायला मिळालं या षटकामध्ये. इव्हेंटफुल षटक ज्याला म्हणता येईल, चढ उतार या षटकामध्ये आपण पाहिले. रोहितच्या माध्यमातून सामना संपायला तयार होत नाहीये. अजून 9 बॉल 28, दोन्ही संघ मात्र हार मानायला तयार नाही आहेत. 8-9 चेंडूमध्ये आता 28 धावा. यावेळेला फुल टॉस, वेगवान स्ट्रोक, मागे चालला बॉल, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये बॉल फील्ड होईल, तत्वर सेकंडचा कॉल, रिस्क घेतली सुजितने आणि 2 धावा आल्या. गुड रनिंग द बिटवीन. 2 धावा जरी आल्या असल्या तरी पेंदर संघाच्या खेम्यामध्ये हवी तशी करता आपण पाहिलं खरं प्रसन्नता नाहीये, कारण दबाव आहे पूर्णपणे फलंदाजांवरती. 8 बॉल 26. मागच्या सामन्यामध्ये शेवटचे 6 बॉल 20चं समीकरण आलं, तिथे पराभूत व्हावं लागलं रेडगर टीमला. आता हे 2 बॉल फार निर्णायक आहेत या मॅच मध्ये. 8-26चं कॅल्क्युलेशन. यावेळेला लॉफ करत असताना बॉलला पाठवलं मागे, फिल्डर पोचतात की नाही पाहायचं त्या ठिकाणी. यस, वेल कॅच, क्या बात आहे, गुड कॅच. अगदी इथून आपण पहिला हा लॉंग व्ह्यू आहे. झेल टिपत असताना मात्र फलंदाज बाद झालाय विश्वास पाटील. आशेचं किरण मैदानाच्या बाहेर. आता 7 बॉल आणि 26 धावा. राजेश कातारा टॉस कक्ष मध्ये संपर्क साधायचे आहे. ही लढत आपण पाहतो, एका बाजूला कलंबोली पेंदर आणि या लढतीमध्ये जो संघ विजेता ठरेल तो लगेचच गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाच्या विरोधात भिडणार आहे. ज्या पद्धतीचा हा झेल टिपलाय, क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी कळंबोली संघाचे साही मोहिते. पार्थची आठवण झाली. मागच्या मॅच मध्ये पार्थने देखील असा झेल टिपला होता आणि तो मोमेंटम शिफ्ट करून देणारा झेल होता. आणि इथे देखील आपण पाहिलं महत्वाचा विकेट विश्वास मिळाला. त्यानंतर नौका फलंदाज मैदानाकडे चाललाय. यस, फलंदाज आपण पाहता क्रिश कोपरकर. 7-26चं समीकरण. क्रिश यंग टॅलेंट आहे. पेंदर संघाचा वेगवान बॉल, पुन्हा त्या लाईन मिस केली. मगाशी म्हटलं इव्हेंटफुल षटक आहे. एक वाईड, त्यानंतर लिगल, पुन्हा वाईड, लिगल आणि आता इथे आपण पाहिला वाईड. आता अंतिम बॉल बाकी आहे या षटकातला. 7-25 कमबॅक केलं. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये धावा खर्च केल्या फक्त 7, गडीबाद केला 1. गोलंदाज आहेत त्या ठिकाणी रोहित, कौतुक करावं लागेल त्यांचं. जरी वाईड बॉल त्यांनी एक्स्ट्रा खर्च केले असले तरी कमबॅक कलंबोली संघासाठी त्यांनी करून दिलंय. 7-25. याही वेळेला आपण पाहिला कव्हर्सच्या दिशेने हा फटका पाहायला मिळाला. त्या ठिकाणी फिल्डर आहेत मागे, सिंगल रन आले. सेकंडचा कॉल नकार दिलाय. गुड थ्रो पाहायला मिळाला. फक्त सिंगल आली. या ओव्हरमध्ये रोहितने धावा खर्च केल्या फक्त 8, गडीबाद केले 1. आता 6 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 24 धावांचं समीकरण. आता 6-24 समीकरण आलंय आणि 6-24 समीकरण पण अनेक वेळा पाहिलं. नेऱ्याच्या मैदानामध्ये जेव्हा पंकज कोपरकर मैदानामध्ये उभा होता त्याने धावा चेस करून दिल्या तर पेंदर संघाचा खेळाडू. त्याचबरोबर आपण पाहिला 1 बॉल 6 धावा असताना मात्र रोहिदासने देखील अनेक वेळा षटकार मारून आपल्या संघाला विजय करून दिले. त्यामुळे हा सामना शेवटपर्यंत जाईल. चांगली बॅटिंग ऑर्डर आहे. पण तो एका बाजूला आपण पाहता भरपूर चांगला आता कलाटणी मारली या मॅचला कळंबोली संघाच्या बाजूने. लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्गपती गोलंदाज आपण त्यांना पाहत आहे. शेवटच्या षटकामध्ये साहिल जले 6 बॉल 24चं समीकरण मैदानामध्ये आलंय. अंतिम 6 बॉल आणि 24 धावा. समोर यंग टॅलेंट क्रिश कोपरकर स्ट्राईक एंडला सज्ज होताना. पहिला बॉल उंची घेतल्या, अंतर कमी कापलंय. झेलकारी क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोहोचले. त्यांनी कॅच टिपलाय. विकेट मिळाला या ठिकाणी क्रिश कोपरकरचा. 1 मोर विकेट डाऊन. आता 5 चेंडू आणि 24 धावा.
तरी परंतु मैदानाच्या आतमध्ये अनुभवी खेळाडू ज्या खेळाडूचा मी नुकताच उल्लेख केला रोहिदास भोईर, एक चेंडू 6 धावा असताना मात्र अनेक वेळा मात्र संघाला विजयी षटकार मारून विजयाचा आनंद देणारा हा खेळाडू या मॅच मध्ये आता मोठे फटके खेळेल का हे पाहावं लागेल. तर आमदार चषक क्रिकेट स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. मंगेश दादा नेरुलकर पेंदर, रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे ते अध्यक्ष आहेत. मंगेश दादा नेरुलकर, तुमचं आम्ही भारतीय जनता पार्टी पुरस्कृत आमदार चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये स्वागत करत आहोत. 5 चेंडू आणि आता 24 धावा समोर रोहिदास भोईर. अनुभवी खेळाडू आले. याही वेळेला आपण पाहिला थोडासा शॉर्ट सिलेक्शन चुकीचं पाहायला मिळालं. कव्हरच्या दिशेने फटका खेळला, 1 रन मात्र मिळाली. आता 4 बॉल 23 धावा. सलामीवीर सुजित अजूनही मैदानाच्या आतमध्ये पाय रोवून उभा आहे. परंतु स्ट्राईक रेट हा फार महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये. तुम्ही किती धावा केल्या यापेक्षा किती कमी चेंडूमध्ये धावा केल्या ह्या फार महत्वाच्या असतात. आणि इथे आता आपण पाहिलं तर वेळ आली आक्रमणाची. अवघड आहे, कठीण आहे. म्हणून जर का त्यावेळेला महाराजांनी सोडून दिलं असतं तर हे स्वराज्य निर्माण झालं नसतं. तर या मॅच मध्ये देखील आपण पाहत आहे जर त्याला महत्व नाहीये, प्रयत्नांची पराकाष्ठा आता सुजितला करावी लागतील. 4-23 म्हणजे सलग 4 उत्तुंग षटकार हे खेळावे लागतील. अनेक रेकॉर्ड्स टेनिस क्रिकेट जगतामध्ये आपण पाहिले. 6 बॉलमध्ये 35 धावा चेस झाल्या. आमच्याकडे तर साईच्या मैदानी 6 मध्ये 39 धावा चेस झाल्या होत्या. दिघाटी संघाने केवळ संघाच्या अगेन्स्ट केल्या होत्या. असे रेकॉर्ड्स आहेत. पण इथे 4-23 फिरून मारला बॉलला, पाठवला मागे स्क्वेअर लेगच्या रिजनच्या बाहेर, सीमा पार षटकार. आता 3 बॉल 17. तीन बॉल 17. 1 मॅन आर्मी सुजितचं कौतुक करावं लागेल. बघा पॉपिंग क्रीजचा योग्य वापर, अगदी बॅकफुटला आले होते आणि त्यानंतर शॉर्ट आर्म पूल करत असताना टायमिंग चांगलं होतं. स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला पाठवलं. 3-17चं समीकरण मैदानाकडे आलंय. पुढच्या 2 बॉल 2 जर मोठे फटके आले तर मात्र हा सामना पैसा बसूल होईल. हा सामना अटीतटीचा होईल. हा सामना रफ अँड टफ होईल आणि ही स्पर्धा मात्र पुन्हा एकदा तुम्हाला चर्चेमध्ये येताना पाहायला मिळेल. 3-17 हे समीकरण मैदानामध्ये. पुन्हा एकदा सुजित पाटील सलामीवीर आक्रमक खेळाडू स्ट्राईक एंडला सज्ज होत असताना इथे फुलटॉस दिशा दिली आहे. मागे चालला बॉल, मोठा फटका यायला होता. आउटफील्ड फास्ट आहे. लॉंग लेगच्या बाहेर बॉल निघून चाललाय. सीमा पार 4 धावा. समीकरण होतं 2-13 आणि तिथे रेडगर संघ पराभूत झाला. आता 2-13 हे समीकरण मैदानाकडे आलंय करदर पेंदर संघाच्या बाट्याला. हा बॉल डेफिनेटली बाउंड्री लाईनच्या बाहेर जायला हवा होता कारण फुलटॉस होता. ज्युसी फुलटॉस याला म्हणतात. परंतु प्रॉपर कनेक्शन नव्हतं कारण फुलटॉस बॉलला तुम्हाला टाइम करावं लागतं. व्यवस्थित हँड अँड आय कोऑर्डिनेशन देखील फार महत्त्वाचं असतं. आणि इथे आपण पहिला आतली कडा घेऊन बॉल मागे गेला. 10 बॉलमध्ये 29 धावा केल्या, ज्यामध्ये 3 षटकार 2 चौकार आपण सुजीच्या इनिंगमध्ये पाहिले. 10 बॉल फेस करत असताना 29 धावा केल्या. 2-13चं कॅल्क्युलेशन मैदानाकडे आलंय. याही वेळेला आपण पाहिला हा फटका अलॉंग द कार्पेट पूर्णपणे मॅच मध्ये हावी झाले. आता काळ भैरव कळंबोली संघाचे खेळाडू विजयाच्या उंबरठ्यावरती आले. आता 1 बॉल आणि 12 मोठ्या मार्जिनने आता कदाचित पराभूत होताना आपल्याला पाहायला मिळेल. करत पेंदर संघ कुमारी जिवा 11 गावदेवी पेंदर विपक्ष काळ भैरव कळंबोली अशी लढत. चला गौरी स्पोर्ट्स नेवाई संघाचे संघनायक आपण इथे उपस्थित राहा. विनर विपक्ष नेवाई अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीमधला आणखी एक मोठा सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 1 चेंडूचा खेळ बाकी औपचारिक शिल्लक राहिल्या मॅचची. समोर फलंदाज रोहिदास स्विंग अँड मिस. हा सामना जिंकत मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय काळ भैरव कळंबोली टीम. वेल प्लेड बॉईज, हार्ड लक टीम. कुमारी जिवा 11 गावदेवी पेंदर. अतिशय दमदार लढत झाली. एका बाजूला जिवा 11 गावदेवी पेंदर विपक्ष कालभैरव कलंबोली क्रिकेट संघ आणि या लढतीमध्ये कालभैरव कलंबोली क्रिकेट संघाने इथे विजय संपादित केलं. त्यांचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि जिवा 11 पेंदर क्रिकेट संघ आपण आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकामध्ये सहभाग घेतलं. गावदेवी क्रिकेट संघ कोपरोली यांच्या वतीने आपलं आभार व्यक्त करतो. सामनावीर या सामन्याचा 12 चेंडूमध्ये 35 धावा करणारा विस्फोटक खेळाडू प्रणय पोपेटा ठरला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. तर प्रणव पोपेटा ठरतो सामनावीर. मी पोलीस यंत्रणेमध्ये कार्यरत असणारे
आदरणीय रोशन कातारा साहेबांना इथे आमंत्रित करतो. PSI या आपल्या शुभ हस्ते हा किताब इथे प्रदान केला जाईल. प्रणय पोपेटा, प्रणय यावं आपण, प्रणय या आपण. लगेच नाणेफेक सुद्धा इथे संपन्न होणार आहे. प्रणयला सामनावीर किताबाने त्याचा गौरव केला जाईल. अतिशय दमदार इनिंग साकारली त्यांनी. संघाला विजय संपादित करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला आणि या फलस्वरूप त्याला सामनावीर किताबाने त्याचा इथे गौरव केला जात आहे. पोलीस यंत्रणेत कार्यरत असणारे गौरी स्पोर्ट नेवाली क्रिकेट संघाचा एक आदर्श क्रिकेटर PSI रोशन कातारा साहेब यांच्या शुभ हस्ते प्रणय तुझा इथे सामनावीर किताबाने गौरव केला जाईल. सामनावीर जे